Hello cuties, welcome back to my channel Vibe with Tisha. Today I am sharing my experience of traveling by PMT bus for the first time from Wagholi to रामटेकडी हडपसर. पहिल्यांदाच मी वाघोलीहून रामटेकडी हडपसरकडे PMT ने प्रवास केला. सकाळी लवकर उठून गेट परीक्षेची तयारीसाठी बस पकडली. वाघोली बस स्टॉपवर बसची वाट पाहताना थोडी उत्सुकता आणि थोडा ताण होता, कारण परीक्षा खूप महत्त्वाची होती आणि बस येतच नव्हती. आणि इथे तुम्हाला माझ्यासारखे खूप लोक दिसतील जे PMT बसची वाट बघत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर बस कधी येणार हेच होतं. बट बस आली. त्यानंतर बसमध्ये गेल्यावर, कारण बस ACची होती, त्यामुळे मला वाटलं की थोडंसं त्रास होणार, कारण असतात ना काही लोक ज्यांना ACचा त्रास होतो, त्यामध्ये मी पण येते. हा आहे माझा फ्रेंड. तुम्हाला माहितीच असेल, अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही याला बघितलाच असेल. तुम्ही सुद्धा कधी बस स्टॉपवर अडकलात का? PMTची वाट बघितलात का? कमेंटमध्ये जरूर सांगा. PMT बस स्टॉपची अवस्था तुम्ही बघूच शकतात. हे बघा इथलं दृश्य, काय सांगू. बसची वाट बघताना सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे असं अस्वच्छ घाणेरडं वातावरण. आपण सगळेच जाणतो की PMT बस खूप लोक वापरतात, पण एवढं वापरलं जाणाऱ्या बस स्टॉपची अवस्था अशी का आहे नाही माहिती. इथे थांबायचं म्हणजे खूप अवघड आहे. आम्ही वाघोलीवरून खराडी बायपासला आलो आणि खराडी बायपासवरून आता रामटेकडीला जाणार आहोत. बस आल्यावर मी सीट घेतली आणि हळूहळू शहराच्या गर्दीतून प्रवास सुरू झाला. रस्त्यातला अनुभव नवीन होता. गाडीच्या खिडकीतून दिसणारे दृश्य आणि प्रवासी पाहून खूप काही शिकायला मिळतं. आणि इथे माझा फ्रेंड माझ्या दुसऱ्या फ्रेंडला चुकीचं लोकेशन सांगायचा. म्हणजे आम्ही असायचो एका ठिकाणी आणि तो पुढचा स्टॉप सांगून द्यायचा, जेणेकरून समजूच शकतात. इंडियामध्ये तर ह्या गोष्टी चालतातच. ये देखो हमारी कमीनी फ्रेंड. ये कमीनी है, ये कमीनी है और ये सबसे बड़ा. आणि इथे माझी फ्रेंड सुद्धा मला भेटली. आज माझा आवाज थोडासा खराब आहे, कारण मला सर्दी झाली आहे, तुम्ही समजूच शकता. हा आहे माझा थर्ड फ्रेंड प्रसाद आणि ही श्रुती. सॉरी, मी हिचा फेस नाही दाखवू शकत, सम प्रायव्हसी. 4 मित्र भेटले म्हणजे मस्ती तर चलणारच. सो आम्ही 3 एका गाडीवर आलो. त्याला थोडंसं थांबवलं, रिटर्न प्रसाद जाणार आणि त्याला घेऊन येणार. तो आम्हाला मेन स्टॉपला थांबवला आणि रिटर्न अभिला घ्यायला गेला. आम्ही इथून चलत सेंटरला जात आहोत. म्हणतात ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे आधी पेट पूजा केली तरच अभ्यास नीट होतो. हे असं आहे की जेव्हा तुम्ही फार ताण घेत असता तेव्हा थोडंसं ब्रेक घ्यायला लागतं. म्हणून आम्ही आलो इथं आमचं लहानसं छोटंसं फूड ब्रेक घ्यायला. आणि हाच माझा मंत्र आहे की अभ्यास करा, पण पोटभर खाऊन. कारण पोटात काही नसताना कितीही अभ्यास केला तरी काही लक्षात राहत नाही आणि तुम्ही ही मस्ती बघूच शकतात. मित्रांसोबत खायला आणि थोडं गप्पा मारायला अजून मजा येते. तुम्ही पण असं कधी केलंय का? केलं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. पेपर झाल्यावर आम्ही इथे लिंबू पाणी पिण्याकरता आलो. मी तर नाही पिलं, कारण ऑब्व्हियसली घसा बसलेला आहे माझा, बट माझ्या फ्रेंड्सनी ट्राय केलं आणि त्यांचा कमेंट होतं की छान होतं. सो तुम्ही पण इथं आलात तर इथे येऊ शकतात. आता इथून आम्ही बॅक टू हॉस्टेल. गेट एक्झाम संपला आणि आता आम्ही जातोय काहीतरी मस्त खायला. हडपसरच्या तिथे कालिका डेअरी फार्म तुम्हाला तर माहितीच असेल, ते एकदम मस्त होतं. मला तर तिथलं हर एक फूड खूपच आवडलं. तिथे गुजराती फूड तर एक नंबर होते. मी फर्स्ट टाइम खांडवी ट्राय केली आणि मला खरंच खूपच आवडली. आता मी थोडीशी पेट पूजा करते. असं खाल्ल्यावर थोडं पायी चाललं की खाणं पचतं असं म्हणतात. आणि मी सांगते, या वॉकमध्ये अजून मजा येते. आमचं खाणं झालं एकदम टेस्टी. आता आम्ही चाललो PMT स्टॉपकडे. पण पोट इतकं भरलंय की अजून जरा पायी चालणं गरजेचं आहे. हा वॉक म्हणजे एकदम रिलॅक्सिंग आहे आणि अशा वेळी मित्रांसोबत चालायचं म्हणजे गप्पा, हसणं आणि मजा सगळंच होतं. आता आमच्या गप्पांना काही अंत नाही. हडपसरवरून वाघोली डायरेक्ट PMT बस आली.
तर आता थोडं चालून आणि भरपूर हसून घरी जायची वेळ झाली। कमेंटमध्ये सांगा तुमच्या मित्रांसोबत तुम्ही असं वॉक करून काही मजा केली आहे का। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मग मी येते पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। हे सगळं एकदम मजेशीर झालंय। तुम्हाला असा वॉक आवडतो का मला कळवा आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।